अशी ही लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काल जय हनुमान आपटी संघ फिनालेमध्ये पोहोचलाय. आज देखील आपटी बस संघ आपण पाहतोय. आज त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती जयेशला आपण पाहतोय. हो, इथे बॅकफुटला गेले, पंच केलाय, डायरेक्ट हिट देखील लावला होता, परंतु इथे यष्टांचा वेध घेतला नाहीये. तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. निवृत्ती शेलार यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. या मंचावरती आपलं मनपूर्वक सरसर्दिक स्वागत असेल. हो, इथे मात्र आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. टीम निंबवली, आपण कुठे जाऊ नका. नेक्स्ट मॅच तुमच्या असेल. या सामन्यातील विजेता संघ तुमच्या समवेत लगेचच फाईट करेल. गोलंदाज तयार होतोय. पुणेशा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर जयेश चांगली गोलंदाजी करतोय. हो, पुणेशा इथे लेन खेचली. एक धाव अत्यंत वेगाने पूर्ण केली जाते. चांगला खेळ राहिलाय सातत्याने या दोन्ही संघांचा. रायते त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आपटी ब. निवृत्ती शेलार आपणास विनंती असेल या मंचावरती आपलं सरसर्दिक स्वागत असेल. वेलकम. चार चेंडू आणि दोन धाबा धावफलकावरती. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक, धावपाची संधी. हो, कमालीची फेकी देखील आपण पाहिली, परंतु एक धाव अत्यंत वेगाने जोडली जाते. ऋतिक आणि संजयला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. जयेश चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त 3 धावा आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दमदार इनिंग सुरू आहे. हो, दिशा दाखवली आहे. स्क्वेअर कट केलाय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मॉडेल लाईनच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा रस्सीच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. शुभ सन्मान करूयात. निवृत्ती शेलार आमच्या मंचावरती आहे, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेच्या वतीने त्यांचा देखील सन्मान केला जाईल. निवृत्ती शेलार यांचा सन्मान आपण करतोय. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या, त्या म्हणजे तब्बल 7. अंतिम चेंडूवरती चौकार आला. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मेघश्यामला आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. टायमर सेट असेल. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. निवृत्ती शेलार यांचा आपण सन्मान आमच्या मंचावरती करतोय. गोलंदाज अमेक्षा गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ, इथे मात्र फटका दमदार आहे आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या वरून. हा दमदार षटकार.
आणि धावसंख्या धावफलकावरती आता 23 धावा. हो आणखी एक क्या बात आहे, कमालीची आता फटकेबाजी करतोय. फ्लिक ऑन द रेस, स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. हा कमालीचा फटका षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती. यस, कम ऑन इझी. तर जयेश येतोय. जयेश वरती ही जबाबदारी असेल, कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. ओ स्क्वेअर कट केलं होते, परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. चांगला प्रयत्न त्याचा देखील राहिला होता. अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक कल्पेश होते, ड्राईव्ह देखील लगावली होती, परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत. आणि इथे मात्र हा चेंडू आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीनं हाताळला देखील होता. कौतुक असेल गोलंदाज जयेश ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. हो आता पुनश्च स्विंग केलाय, बॅटचा फ्लो देखील अत्यंत वेगाने हाताळला आणि चेंडू आता इथे जातोय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. हो चांगलं संगीत आता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. टीजे मास्टर्सच्या वतीनं कौतुक त्यांचं देखील असेल. हो आणखी एक फटका दमदार आहे, उंची जास्त, लांबी देखील गाठेल आणि चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो षटकार. सुरुवात तिथूनच झाली आणि 4 मध्ये 4 षटकार पाहिले आपण. आता मात्र 23 सरळ चेंडू लेंथ भरकळतोय आणि पंचांशाकडे वलतील, हा वाईटचा इशारा आलाय. 43 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. हो फुलटॉस चेंडू, इथे बॅटची लिडिंग एज, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू नॉनस्टॉप. ओ हो सीमारेषेच्या बाहेर चौकार. आपण पाहावं, चेक करा खेळाडूला इजा झाली की काय. थोडंसं शरीराला सांभाळून आपण देखील खेळत राहा, कारण की स्पर्धा भरपूर आहेत आपल्यासाठी खेळण्यासाठी. परंतु एकदा की आता मात्र थोडंसं इंजर्ड झालं की मग आपल्याला कुठेतरी शांतता घ्यावी लागेल. अनेक असे दिग्गज खेळाडू आपण पाहतोय जे इंजर्ड झालेत. काल ISPL ची स्पर्धा देखील सुरू झाली, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात झाली. आपल्या ग्रामीण विभागातून खेळाडू आता मात्र त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही संघ काल ऑल आउट देखील झाले. ओ बिगिट, कमालीचा फटका, पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. इट्स अ डिलाइटफुल षटकार.
फळकावरती आपण कालपासून देखील पाहिलं 100 धावा बनल्या होत्या. पहिल्या दिवसांमध्ये देखील 100 धावा बनल्या होत्या. आज देखील तसं होईल का? हो, आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंच योगराज बुटेरी सरांचा वाईटचा इशारा. तिसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या फलकावरती 54 54 धावा. आणि विचार केला ऋतिकचा तर वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 11 चेंडू आणि 43 धावा, 6 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. त्याला मैदानाच्या आतमध्ये संजय देखील चांगली साथ देतोय. आणि जमेशी बाजू म्हटली तर एकही फलंदाज आपली ब संघाचा आता बाद झाला नाहीये. त्या अनुषंगाने हा बेनिफिट असेल त्यांना. लेन खेचली आहे, पुन्हा बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच केलाय, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 56 आणि मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. चला आपण ड्रिंक्स घेऊन जा. खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 56 धावा धावफलकावरती. हो, पुढे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावांचा वेग आता वाढलाय. हो, विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र शरीराचा वेध घेतला आणि इथे मात्र लेग वाईसचा इशारा पंचांच्या वतीनं येतोय. लेग वाईस एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 61 धावा या षटकामध्ये गोलंदाज ओमला आपण पाहतोय. या क्रीडांगणावरती आपण पाहायला 100 धावा देखील बनत आहेत. आज 100 धावा पाहायला मिळाल्या नाहीयेत, कारण की आज ए पोलचे संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. त्या अनुषंगाने चांगली इनिंग देखील आता मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. सध्याच्या घडीला चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय.
ओ बिग हिट केलाय, मिस टायमिंग, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोचते. हो, व्हॉट अ कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये एका हाताने झेल टिपलाय क्षेत्ररक्षक प्रशांतने. फलंदाज बाद, पहिला झटका मधाच्या आतमध्ये. फलंदाज ऋतिक बाद झालायत आणि वैयक्तिक ऋतिकच्या धावा आपण पाहिल्या तर तब्बल 45 वरती तो बाद झालाय. पाहिली तर 61 धाबा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये रवींद्र दाखल झालाय. ओ विकेट केलाय, पुणेच्या संधी झेलची. आता गॅप शॉट सिलेक्शन, क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित आणि सेफ फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 65 धाव. अजूनही दोन चेंडू या षटकातील शिल्लक आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. आता दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि आता धावबादच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद. इथे मात्र हा दमदार षटकार. तो करे डीजे परेशचा शापादीचं संगीत ते वाजवतात. या गीताचा जर विचार केला तर वसई करांचं हे गीत आहे. खास करून जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले त्यावेळेस मात्र जी समुद्र किनारपट्टीवरती जे आपली मराठी लोक होती, आगरी कोळी लोक होती, त्यांना कुठेतरी धर्म परिवर्तन केलं.
त्यापैकीच काहीशी लोक अजूनही शिल्लक आहेत आणि त्यांच्यामध्ये हे संगीत आपण पाहिलं. चांगलं संगीत आणि दरम्यान हा चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर हा दमदार चौकार. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्षदला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 76 76 या आकड्यावरती. हो विकेट केलाय एका टप्प्यानं. नक्कीच या ठिकाणी मात्र चेंडूला बॅट वरती घेतलं आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार षटकार. एकापेक्षा एक संगीत क्रिकेट विथ म्युझिक. साईबाबांच्या शिरड्या अनेक आता मात्र शिर्डीला जात आहेत. त्याचबरोबर एकवीर आयुष्या देखील पालख्यात कारल्या डोंगरी जात आहेत आणि आपल्या हाकेच्या अंतरावरती असणार महागणपती तीर्थक्षेत्र टिटवाळा तिथे देखील पालख्या जातात. पूर्वी तिथे नक्कीच शकुंतलेचा आश्रम होता. मग माधवराव पेशव्यांनी टिटवाळा महागणपतीचा जीर्णोद्धार केला आणि तदनंतर विवाह गणपती असं देखील टिटवाळ्याच्या गणपतीला आपण संबोधतोय. आणि ज्या ज्या लोकांचे लग्न होत नाही त्यांनी जर नवस केलं तर त्यांचं लग्न देखील होतं. आणि ज्यांचे रिलेशनशिप आहेत ते जर तिथे कपल्स ॲज अ कपल्स जर गेले तर तिथे ते रिलेशन ब्रेक होतं अशी आख्यायिका अंधश्रद्धा देखील आहे. तुम्ही ट्राय करू शकता. परीक्षित योगराजची बुटेरे देखील असतात. तुम्ही देखील ट्राय करू शकता. आता काही आवश्यकता नाहीये तुम्हाला. परंतु आमचे स्क्वेअर लेगचे पंच त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य काहीतरी मनामध्ये त्यांच्या देखील गुदगुदल्या झाला. अशा दरम्यान चौकार आला आणि आता लगेचच इथे बिगिट करण्याचा प्रयत्न झाला आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 87 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स टीम ऑफ टीबी. Right now, bowler on the mark, Harshad, and remaining 2 balls are pending. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज हर्षद गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग डाऊन दी बॉल. स्वतः यष्टीरक्षक ओ चुकीचा अनुमान मेक्षमचा राहिलाय. आणि ते काय घडलंय मधाच्या आतमध्ये तर दुसऱ्या एंडला आता मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद. अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र या इनिंग मधील शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 88 88 धावा. या क्रीडांगणावरती 100 धावांचा पाठलाग करताना देखील आपण निलेश भाऊ शेलार यांच्या संघाला पाहिलं. चांगली इनिंग त्यांनी देखील साकारली होती. ओ एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चान्सच मिळाला नाहीये. क्षेत्ररक्षकाला तुम्ही काही म्हणू शकत नाही कारण की आपण पाहिलं तर या क्रीडांगणावरती चेंडू जर पडला तर मग अतिरिक्त बाउन्स होतो आणि सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि एका टप्प्यानं चेंडू सीमा पार गेला देखील. चौकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 92 92 धावा आता जिंकण्यासाठी 93 93 धावेंची आवश्यकता असेल टीम रायतेला.
पायशॉन आणि स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता इथे मात्र आलाय हा डॉट बॉल. सुनील बाद झाले. त्याच्यानंतर आता मधाच्या आतमध्ये रोहित आलाय, कमालीची गोलंदाजी करतोय. प्रवीणजी विषय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तटस्थ आहे, त्या अनुषंगाने हा चेंडू देखील आलाय डॉट. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आदेश चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. ओ टॅप केलाय, कॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट चेंडू पाठलाग करत असताना इथे अडवला अखेरीस चेंडूला आणि तत्पूर्वी इथे एकच धाव मिळेल. वामन मामा अंबारे आपण या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मोहिडी संघ आज इन ऍक्शन मध्ये आणि जेव्हा जेव्हा मोहिडी संघ असतो तेव्हा आमचे रोशन अंबारे यांचे वडील आमचे वामन मामा अंबारे यांचं आगमन होतच असतं. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. बिगिट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, बाहुबली फटका मिड विकेटला क्लिअर करत असताना हा गगनचुंबी गगनभेदी षटकार. बाहुबली फटका आपण पाहिला षटकार आणि सध्याच्या घडीला आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये संघर्ष करत होता बॅटर रोहितला आपण पाहिलं, त्याच्या अगेन्स्ट जयेश देखील आणि इथे मात्र जयेशच्या पाठवून षटका, बाटची लिडिंग एज. आता षटकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सनं आणि ज्याने षटकार मारला होता त्याची विकेट्स घेतली आहे. जयेश बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रेम आलाय आणि आता सध्याच्या घडीला एक जाव घेतली. 8 धावा धावफलकावरती कमबॅक केला जातोय आपटी संघाच्या वतीनं. चांगली इनिंग आता मात्र साकारली जाते. चांगला खेळ देखील आता पाहायला मिळतोय.
हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू आलाय डॉट. हो, व्हॉट बॉलिंग. कमालीची गोलंदाजी सुरू आहे प्रेमच्या वतीनं. आणि इथे मात्र हा चेंडू देखील आला डॉट. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आलेत. महत्वाची भूमिका साकारली लागेल. आणि मी पाठवतो तुम्हाला, थांबा 1 मिनिट. मग मला स्कॅनर पाठवा. मी षटकार येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 15 रन्स ऑन दी बोर्ड, 15 धावा. आणखी एक धमाका, आणखी एक षटकार पाहायला मिळाला. चांगली इनिंग साकारली जाते. आता झेलची संधी आणि ते ओहो, व्हॉट कॅच. कमालीचा झेल टिपलाय. स्वतः गोलंदाज प्रेमने बॅक टू बॅक दोन षटकार आले होते. आता षटकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सने फलंदाज बाद. समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 21 धावा आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. उर्वरित 18 चेंडूने 18 मध्ये 72 72 धावेंची आवश्यकता. हॅलो हॅलो मॅडम, स्कॅनर पाठवा ना. 13,000 बॅलन्स होते. 13च पाठवायला लागतील का? काही कमी नाही ना? पाठवला ना तुम्ही, बघितला ना मॅडम.
हा थोडी ना नंबर, हा पण ऍड आहे का सगळ्यांकडे? बापरे, बरं काम आहे. 13,000 बॅलन्स तुम्ही सांगितला होता, तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवू का पाहिजे तर? हा ना, मग काय कमी करू का त्याच्यात? आता काय बोलूच शकत नाही. ठीक आहे, मला स्कॅनर पाठवा जरा, माझी मॅच आहे, मी तुमची अनाउन्समेंट पण करतो का? येस, सावली क्रिएशनशी सर्वे सर्व आणि त्यांच्या वतीनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात, कारण की तुम्हाला देखील क्वालिटीचे टी शर्ट्स हवे असतील तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता, कारण की महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये देखील त्यांचे टी शर्ट गाजतात मोठमोठ्या स्पर्धामध्ये, आपण पाहू शकता. शुभेच्छा. याच दरम्यान शुभागमन होते सन्मान्य खांडवल गावचे कार्यसम्राट, युवा सरपंच, उद्योजक सन्मान्य योगेश पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. आणि त्याचबरोबर सन्माननीय अमोलजी पाटील, उद्योजक तथा समाजसेवक आणि खांडवल गावचे माजी सरपंच यांचं या ठिकाणी मात्र आगमन होतोय. मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या वतीनं इथे मात्र आपण करतोय. मॅच देखील एका बाजूला सुरू आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती 24. आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 14 आणि 14 मध्ये बनवायच्या आहेत 69. 69 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 69. शेवटचा चेंडू होता. यस, स्कोरर आमचे अपडेट करतील. आणि दरम्यान मिस टायमिंग आणि झेल प्राप्त केलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खांडवल गावचे कार्यसम्राट, युवा सरपंच, उद्योजक सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांचं इथे आगमन जातं. त्यांच्या सोबतीनं युवा उद्योजक समाजसेवक खांडवल गावचे माजी सरपंच अमोलजी पाटील साहेबांचं देखील आगमन होतंय. आपलं सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आपलं आई गावदेवी क्रिकेट संघ नांदप आयोजित गावदेवी चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. आणि मानाची सन्मानाची स्पर्धा त्यांच्या वतीनं आपण पाहतोय. त्यांच्या सोबतीनं सन्मान्य उद्योजक तथा समाजसेवक गणेशजी जोशी साहेब देखील आहेत. त्यांचं देखील आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या आहेत. तब्बल चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच तब्बल 69. 12 चेंडू आणि 69 धाबींची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार या षटकामध्ये. रवींद्र इथे पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट, फलंदाज बाद. फलंदाज आता बाद झाले. आता समीकरण थोडस अवघड होताना पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे फक्त 24 धाबा आहेत. कालच्या दिवसाचा विचार केला तर 100 धाबा देखील बनत होत्या. आज गोलंदाजी देखील तितकीच तर पाहायला मिळाली, कारण की कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. आणि ए पूल मधील सर्व संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. निंबवली संघाचे संगणक आपण सज्ज राहा, कारण की विनर विनर अशी पुढील फाईट असेल. आणि कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहा. आपण आधी सूचना केली होती की पुढील सामना हा विनर विनर असेल.
आणि निंबवली संघाने चांगला सामना जिंकला होता. त्या अनुषंगाने या सामन्यातील विजेता संघ निंबवली संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. त्या अनुषंगाने निंबवली संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये या. धावसंख्या धावफलकावरती 25 जावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. रवींद्रला 4थं षटक मार्गस्थ आहे आणि रवींद्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मंचावरती आमचे मान्यवर देखील उपस्थित आहेत. सन्माननीय योगेशजी पाटील खांडवल गावचे कार्यसम्राट युवा सरपंच, त्यांच्या सोबतीनं माजी सरपंच खांडवल गावचे सन्माननीय अमोलजी पाटील आणि समाजसेवक उद्योजक गणेशजी जोशी देखील उपस्थित आहेत आणि ते देखील या मासचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण करतोय सहर्ष अधिक स्वागत. आपटी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण टीम रायतेला पाहतोय. पूल केलाय, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, इट्स अ बिग हिट. षटकार येतोय, परंतु आता वेल फार निघून गेला आणि त्या अनुषंगाने हे फटके सुरुवातीपासून येणं गरजेचं होता. बॅक टू बॅक, 2 इन अ रो, सीमारेषा पार. आणखी एक दमदार षटकार. येत आहेत आणि आता मात्र शिल्लक असेल 3 चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 44 जावा. हो, पुढे आडव्या बाटने अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि तत्पूर्वी इथे एक जाव घेतली जाईल. धावांचं जे नक्कीच जय पराजयाचं अंतर होतं ते जरूर इथे कमी करण्याचा प्रयत्न झाला आणि तत्पूर्वी आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 45 45 जावा धावफलकावरती. अंतिम चेंडू आहे आणि आता आपण विचार केला तर विजयाच्या दिशेनं वाटचाल आणि हा सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम आपटीनं आणि आपटी संघाचे संगणक आपण देखील लगेच हार्ड लक मैक्षाम, हार्ड लक टीम
रायते संघ आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ऋतिक ज्याने 45 धावांशी आक्रमक इनिंग साकारली. ऋतिक आपण देखील या आणि